कर्म चांगलं करा. ज्याचं कर्म चांगलं असतं इतकं सुंदर कर्म करावं की माणसाच्या देहाला येऊन देव व्हावं. एक वाक्य सांगतो, देवाला नवस बोलणं म्हणजे देवाला कामाला ठेवणं, देवाची पूजा करणं म्हणजे देवाला त्रास देणं, त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे देवाला आपलंसं करणं, पण समाजाची सेवा करणं म्हणजे देवाचं काम हलकं करणं आहे. हे लक्षात राहू द्या. जगात सेवा करा. ऐका पुढं, कर्म शुद्ध करा. कर्मच का? कर्म शिकवतो पुढे जातो. माझ्याकडे पहा, थोडं ताट बसा. आमच्या सोलापूरच्या भाषेत गायबाण्यासारखं बसू नका, घुम्यावानी. पाठीचा काना ताट पहा माझ्याकडं. कर्म कशाला म्हणतात तुम्हीच सांगायचं. समोर एक आंब्याचं झाड पाहिलंय का? हो तरी म्हणा, नाही तरी म्हणा. समोर एक आंब्याचं झाड पाहिलंय का? त्या आंब्याच्या झाडाला एक आंबा लागला होता, पाहिलाय का कुणी? आंबा पाहिला डोळ्यानं. आंबा कुणी पाहिला? अरे बोला ना, आंबा कुणी पाहिला? कर्म शिकवतो. आंबा कुणी पाहिला? कर्म कळलं पाहिजे. आंबा कशानं पाहिला? पाणी सुटलं तिथपर्यंत नेला आपल्या, आंबा तोडला, खाल्ला, परत चव कळाली, भरलं आणि का आमच्या आंब्याचा आंबा तोडला म्हणून मालकानं मारलं, मार खाल्ला. पाठीला लागल्यानंतर पाणी आलं, डोळ्यालाच पाणी का आलं? आंबा पाहिला होता म्हणून रडावं लागलं. याला कर्म म्हणतात. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीचं धन कधीच कोणाच्या फायद्याला येत नाही. एका माणसानं मोटरसायकल चोरली, निघून गेला विकायला. तिथं गिराईक लागलं पण ते चोरच होत. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला. द्यायची का मोटरसायकल? मग काय शोला मांडले का? चांगले आहे का? एक नंबर आहे. काय भावानं द्याल? 25,000 रुपये. चावी आणा. कशाला? ट्रायल मारून आलो. लवकर या. पुन्हा नाही आलं. मग आजूबाजूच्या लोकांनी विचारलं, पाटील काय काय भावानं विकली हो मोटरसायकल? ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला. आमच्या सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी गावात एक शाहीर बापू नावाचे शाहीर होते. अण्णांनी तो व्हिडिओ पाहिला असेल. त्यांच्या त्या शाहिऱ्या फार प्रसिद्ध होत्या. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतैर. तुम्हाला वाटलं काय अख्खं गाव बोलावलं दिवाळीला फराळाला आणि जावेलच्या तोंडाकडे बघितलं नाही? देवाला सार कळतैर. तुम्हाला वाटलं काय की मेवण्याला बोलवलं पण भावाच्या तोंडाकडे पाहिलं नाही? पाप करुणी पापी मन हे, पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. हे पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतैर. रात्री झोपताना सुद्धा माणसानं पावडर लावून झोपाव. कधी जीव जाईल सांगता येत नाही. माझा सल्ला आहे बाबा, रात्री झोपताना व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करून झोपत जा तरुण पोरं. कधीच नाही पहिल्यांदा चॅटिंग करायला बायकोला सापडाल, मराल. देवाला सार कळतैर. याला कर्म म्हणतात. कर्म शुद्ध करा. आपला देह हा कधीतरी का होईना देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कार्याला त्याचा वापर झाला पाहिजे. नाही जमलं मुखी अमृताची वाणी. माणसानं खिशातला मणी सुद्धा जपायचा, मणी म्हणजे, आणि माळ्यातला मणी सुद्धा जपायचा. पण या दोन मण्यात फरक आहे. माझ्याकडे बघा, माळेतला मणी आत ओढावा लागतो. जप कसे करतो आपण? माळेतला मणी आत खेचावा लागतो आणि खिशातला मणी, बोला की, पैसे कसे मोजतात? परत ऐका, माझ्याकडे पहा. पुण्य असं आत ओढायचं असतं, पाप असं बाहेर सोडायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं कुणी घ्यायचं नसतं. हे आपलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्या पाठीमागं 3 दोष लागले: अन्नदोष, संगदोष आणि स्थानदोष. अन्नदोष, काहींच्या हातचं खाल्लं ना तर भजन करू वाटतं आणि काहींच्या हातचं खाल्लं ना रस्त्यावर पालतं पडू वाटतं.
गावात एका चोराचा मोठा बंगला होता. चोराचे सुद्धा बंगले असतात. मोठा बंगला होता. एक दिवशी चोराच्या बायकोनं माझं कीर्तन ऐकलं युट्यूबला, अन्नदान करत जा. बिचारी गेली. नवऱ्याला फोन लावला. अहो काय ते सागर महाराजांना सांगितलंय अन्नदान करा, कुणाला बोलवावं? एकच बोलव, ब्राह्मण, आणि त्याला जेवायला घाल. आपल्या गावात आहे का ब्राह्मण? तळवायशेत मध्ये काका असतील ना, सत्यनारायणाच्या पूजेला आणत असाल तुम्ही. कुठून आणता? तळ्यावरून, तळगावात ना, तिकडून आणलं काकाला. कुणाच्या बायकोनं? अरे बोला ना. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाठावर पाठ, त्याच्यावर ताट, मागं पाठ, पुढं पाठ, सगळं सपाट. पाठ चांदीचा, ताट चांदीचं, वाटी चांदीची, तांब्या चांदीचा, चमचा चांदीचा, सगळं चांदीचं. कधी कधी चांदीचे चमचे राहतात, कधी कधी चमच्याची चांदी राहते. इलेक्शन होईपर्यंत सगळं चांदीचं. काका दाबून जेवले. दाबून म्हणजे इथेही दाबायचं आणि इथेही दाबायचं. हितल्यासारखं कडक, हितलं दबत नाही तोवर दाबायचं. लई जेवले हो. मग ब्राह्मणाच्या जेवता जेवता लक्षात आलं सगळं चांदीचं आहे. सगळं नाही जमायचं न्यायला, पण वाटी जमत. उचलली वाटी आनंदे महाराज, टाकली कोटच्या खिशात, गुपचूप निघाले. ज्ञानबा तुकाराम. घरी गेला हो, आणि झोप नाही लागली त्याला रात्रभर. देवाला सारं कळतंय र. ब्राह्मण आहे मी. हा, आजपर्यंत एवढे सत्यनारायण वाचले, कधी कुणाचा सुतीचा तोडा नाही उचलला. आणि या बाईच्या हातचं जेवलो तो वाटी चोर वाटली. दाल में कुछ तो काला आहे. रिवर्स गिअर टाकला आणि घरी आलं आणि दरवाजा वाजवला बाईचा. बाई काय दार उघडा, वाटी चोरली हो तुमची. न्या लय आहे आमच्यात. नाही तुमच्यात असन, पण मी ब्राह्मण आहे. आजपर्यंत कुणाचे मुठभर तांदूळ उचलले नाहीत, पण तुमच्या हातचं जेवलो तो वाटी चोर वाटली. न्या म्हणते ना, न्या म्हणताय तुम्ही, पण न्यू वाटे ना. एका प्रश्नाचं उत्तर द्याल काय? मालकाचा बिझनेस काय तुमच्या? बाई म्हणली घरात या. रस्त्या उभं राहून सांगायचा बिझनेस आहे का नवऱ्याचा? किती वर्ष झालं पोथ्या वाचता? म्हणे 12 वर्ष. 15 वर्ष झालं आमचं सुंदर ते ध्यान चोऱ्या करतंय. आता मॉडिफाय केले त्यानं, ड्रोन उडवतं हवेत. काकानं वाटी फेकून घातली. मग आधी कळत नव्हतं का सांगायचं? धरू जाता संग तरी तो होय बाधक, अनंत बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पालटे रंग. अन्नदोष. या उलट एकदा भगवान श्री दत्तात्रयांच्या टेकडीवर या. कुणी 10, कुणी 20, कुणी 50, कुणी 100, कुणी 200, कुणी 1000, कुणी 5000 रुपये दिले असतील. अन्नदाना करता अख्खं गाव, अख्खा परिसर झटत असेल. वारकऱ्याच्या मांडीला मांडी लावून भगवान श्री दत्तात्रयांच्या दरबारात जेवायला बसा. आयुष्यभर भजन करण्याची इच्छा होते. हा श्री दत्त टेकडीवरच्या अन्नदानाचा महिमा आहे, हे कधी विसरू नका. दुसरा एक दोष आपल्या मागे लागला. सांगू का नको? बघा, म्हणला सांगा मोठ्यांत सांगतो, नाहीतर हे बघा, गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. कसं करायचंय सांगू? काहींच्या संगतीमध्ये गेलं तर भजन करू वाटतं, आणि काहींच्या संगतीमध्ये गेलं तर दुकान कुठं आहे हे विचारू वाटतं. म्हणून संगत करलो बडो की बडत बडत बड जाय, गज के माथा आज बैठे मीठे पेड के मीठे फल बी खाय. मराठीत सांगतो. हत्तीन मावशी जाडजोड, शेळीनबाई किरकोळ. दोघीची मैत्री झाली. इंस्टाग्रामला एकमेकीने फॉलो केलं. मॉर्निंग वॉकला चालू लागल्या. हत्तीन डवलत डवलत चालत होती, शेळी तुरु तुरु धावत होती. हत्तीनबाईनं हाक मारली, शेळीनबाई काय काय करता? दिसत नाही का झाडाचा पाला खाते? पोटच भरत नाही तिचं, किती खायला घाला. कुणाचं? अरे ती समाधानीच नसते. कोण? तिला कानातलं द्या, तिला हातातलं द्या, तिला पायातलं द्या, समाधानीच नाही ती. कोण? हा, नुसतं चालत नव्हती, झाडाचं शेंड हाणत होती. कोण? सवयच असते बायान आपलं ते शेळ्यांना झाडाचं शेंड हाणायचं. हत्तीनबाईनं हाक मारली, शेळीनताई काय झाडाचा पाला खाऊ नका, गोड फळं खा. डोक्यावर पडल्या का हो तुम्ही? हाताला येत नाही ना, मग इकडे या. काय करता तुम्ही? अहो या तर माझ्या संगतीत. हत्तीनबाईनं सोंड लांबवली, शेळीला पाठीवर घेतलं. परिणाम काय झाला? एरवी 5 फूट उंचीवरच्या झाडाचा गोड गोड पाला खाणारी शेळी
आता 20 फूट उंचीवरच्या झाडावरची गोड गोड फळं सुद्धा कुरतुडून खाऊ लागली. हा मोठ्याच्या संगतीत गेलेल्याचा परिणाम आहे, हे ध्यानात राहू द्या. म्हणून संगत करलो बडो की बढत बढत बड जाय, गजके माथा अज बैठे, मीठे पेडके मीठे फल भी खाय. नसल कळलं तर अजून एक उदाहरण देऊ का? सांगा म्हणला तर सांगतो, नाही तर गुड नाईट स्वीट ड्रीम. एक पेढवालं पेढ विकायला गेलं ताई, आणि ते उंदरं मारायचं औषध विकत होतं ना, त्याच्या शेजारी जाऊन बसलं. होतं पेढवालं, पण बसताना मग मोठ्यानं बोंबलायचं पेढवालं, लय गोड आहे, सातारचा कंदी पेढा लय गोड आहे. आणि शेजारचं बारीक म्हणायचं, खाल्लं की मरतय, दिवसभर मिळ. म्हणून कीर्तनात बसताना सुद्धा शेजार चांगला बघून बसत जा. आता नका बघू एकमेकीकडं. संगदोष. या उलट एकदा ज्ञानोबरायांच्या संगतीत जा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये रेडा गेला, आज रेड्याचं मंदिर आहे. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये भिंत गेली, आज भिंतीचं देऊळ आहे. सगळ्याचं कल्याण करते माऊली, संगत फार मोठी. आता एक तिसरा दोष राहिला, मुख्य अमृताच्या वाणीनं जातो तो. सांगू का? सांगा म्हणलं तर सांगतो, नाही तर गुड नाईट स्वीट ड्रीम. एकदा स्मशानात जा. गप्पा मारत बसू वाटतं ना? अहो काही जागा अशा असतात बसलं की बसू वाटत नाही. पण एकदा ज्ञानोबरायांच्या आळंदीत जा, समाधीचं डोकं टेकून दर्शन घ्या. किती गडबड असू द्या, 5 मिनिटं का होईना पण आळंदीत बसू वाटतं. का? ज्ञानोबराय बसले तिथं म्हणून आपल्याला बसू वाटतं. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदू, हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदू, समाधी बैसला निर्वाण, कथा करीतो कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदू. अन्न दोष, संग दोष, भूमी दोष निघून जाईल. फक्त एक करावं लागेल, मुखी अमृताची वाणी. आणि ती अमृताची वाणी म्हणजे देवाचं नाव. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयासी फिके पुढे, जीवाला चावली भोजना. हे आपलं, पण साधूच्या तुलनेत घेई घेई माझे वाचे. मुखी अमृताची वाणी. बस याचा फायदा काय होतो? सर्वांग निर्मळ, चित्त जैसे. गंगेचे काही गुण आहेत. गंगा एक तर पवित्र आहे. 2 गंगा कधी रिकामी होत नाही, अपुरी पडत नाही. 3 गंगेसारखं निर्मळ कुणी नाही. 4 किती मोठा विरोधक आला तरी गंगा थांबत नाही. काय करते माहितीये? स्वतःचा मार्ग काढून सागराला जाऊन मिळते. गंगेसारखं राहा, गंगेसारखं जीवन जगा. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जीवन कळले जगणाऱ्याला, पळणाऱ्याला नाही. बस कळालं तुम्हाला, पुढे चला. मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी. का हो? असा जर साधू आम्हाला कधी भेटलाच, नामस्मरण करणारा, देहदेवाचे कारणे असणारा, कर्मशुद्ध असणारा, ईश्वर नावाचं फळ त्याला मिळतं, चित्त शुद्ध असणारा, गंगेसारखा निर्मळ, तर आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणाले, तुम्ही फक्त त्याचं दर्शन घ्या. काय सांगता? आम्ही हातात हात द्यायला लागलो कीर्तन करायच्या, आणि दर्शन घ्यायला लावता. त्याचा काय फायदा असला तर घेऊ का? कसं घेऊ? आता अलीकडे सगळेजणच पाय धरतात. लक्ष असू द्या बरं, तुमच्याकडेच लक्ष आहे. आमचा फायदा काय होईल? मग मात्र महाराज म्हणाले, त्रिविध ताप जातील. 3 ताप आपल्या मागे लागले. सांगू का नको सांगू? का म्हणू गुड नाईट स्वीट ड्रीम, टेक केअर? अमोल भाऊ कसं करायचंय सांगायचंय ना? मग ऐकाच. आज काय उजळल तिकडं उजळल, जाऊ द्या. काय अण्णा परत खवळतीलच मला. बापानं पोराला खवळल्यावर काय असते? हा सांगू का? का म्हणू गुड नाईट सगळ्याला? 3 ताप. बाया म्हणतील डोक्याला तापच झाला, बसलो दे.
काही मैत्रिणी गपचीप उठून गेल्या, त्यांच्याच पदराला धरून जायला पाहिजे होतं, उगाच थांबले. सांगू का? आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. आधी भौतिक ताप जो माणसांकडून होतो, माझी सासू साशी, सासरा सासा, घरच असं, चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं. आयुष्य म्हणजे पत्त्याचा डाव. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं हे आपल्या हातात असतं. याचा अर्थ पत्त्या खेळू नका. माझी बायको चांगली नाही, मला नवराच चांगला मिळाला नाही, माझी सासूच चांगली नाही, म्हातारच बेकार आहे, असं म्हणण्यापेक्षा त्या माणसांशी समायोजन कसं करता येईल. ऍडजस्टमेंट इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ. देर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सरोज, जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड. आधी भौतिक ताप जुळवून घ्यावा लागतो. काय करतो माहिती आहे का ताप केतन दादा? नको त्या गोष्टीचं वेड लावतो. उदाहरण देतो, अडकतो आपण आधी भौतिक तापात. एका बाईनं नवऱ्याजवळ हट्ट धरला. शेवटचं उदाहरण आहे माझं. साडी आणा ना मला. तोही गेला. गाव कुठलं जवळ आहे हो तुम्हाला? जाऊ द्या, पेनला गेला. साडी आणली. कांजीवरम, कांजीवरम का कांचीपुरम हो, काय म्हणतात त्याला? जाऊ द्या, चंद्रकोर पैठणी यंदा नवीन आली मार्केटला. अरे माझं झालंय म्हणून मला माहितीये. म्हणजे बहिणीला घेतली मी या भाऊबीजेला. तुम्ही असं का पाहता माझ्याकडं? माझी बायको मला परवा म्हणाली, महाराज तुम्ही ना फार भोळे आहात, तुम्हाला कोणीही फसवतं. म्हणलं खरं आहे बाई, सुरुवात तुझ्या बापाने केली 4 वर्षापूर्वी. साडी आणली नवऱ्यानं बायकोला, घ्या. बायको म्हणली चांगली आहे, थोडं डिझाईन खराब आहे, पण कितीचे आहे हो? 5000चे आहे. सांगू नका बरं आत्याला. आत्या म्हणजे कोण? सासूला सांगू नका, म्हातारी लय बेकार आहे. तिला म्हणावं 300चे. होती कितीची? बोला की. आणि सांगायचं ठरलंय किती रुपयाचं? तेवढ्यात म्हातारी आत आली. केवढ्याच आहे रे? आई चोपदाराची शपथ. कुठे गेले? हा, 300च आहे. होतं कितीचं? सांगितलं किती रुपयाचं? माय म्हणली नसेल रे, जेवढं भारीतलं येतं का 300ला, मला फसवू नको. आई खरंच त्या चोपदारा शपथ 300च आहे. म्हातारी हुशार. म्हातारीनं 300 रुपये आणले, लेखाच्या ताव ठेवले, साडी उचलली. ह्या 300चं सुनबाईला दुसरं आण, हे राहू दे मला, गेली घेऊन. आधी भौतिक ताप. दुसरा एक ताप आहे आधी दैविक ताप. इच्छा नसतानाही संकट येतात. निसर्ग नियमित, अवर्षण, दुष्काळ अशा व्याधी येतात. इतके संकट येतात, इतके संकट येतात की कधी कधी देवाला म्हणावं लागतं, हरी तू निर्गुण निष्ठुर. आता प्रकार 3, आध्यात्मिक ताप. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाची आगावा. बस आध्यात्मिक ताप हा आपल्या पापानं आणि आपल्या पुण्यानं येतो. आपल्याला जर असं वाटत असेल आपल्याला त्रिविध तापांपासून मुक्ती मिळावी तर चांगलं वागा, चांगलं राहा, प्रेमाने एकमेकांशी बोला, एकमेकांशी प्रेमानं बोला. सध्या 2-3 संकल्प करणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. बरीच माणसं चपल्या गेल्यावर सुद्धा म्हणतात साडेसाती जाते. ज्याले विठोबा कळाला त्याला आपला बाप कळतो, ज्याला बाप कळाला त्याला विठोबा कळतो, ज्याला आई कळाली त्याला रुक्माई कळाली. आई बापाचा आदर करा. सगळ्यात मोठी सूचना, अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. दगडाला सिंदूर लावला तर लोक त्याला मारुती म्हणतात, दगडाला गुलाल लावला तर त्याला लोक मसोबा म्हणतात, दगडाला भंडारा लावला तर दगडाला खंडोबा म्हणतात. माणसाला कुठला गंध लावल्यानंतर माणसाला माणूस म्हणतात, हा मोठा प्रश्न आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव अध्यात्म आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या प्रेमानं एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं वागा. अंधश्रद्धा डोक्यातून काढा. घर परिसर अंगण स्वच्छ करा. त्याचबरोबर आपलं मन सुद्धा स्वच्छ ठेवा. ज्यानं विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामृळी झाले, पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यासारख्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले
ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. देव देश धर्माकरता सर्वांनी एकत्र या ज्ञानयज्ञाला सर्वांनी सरळ हाताने मदत करा. देणाऱ्यानं दिलं पाहिजे. जेत संपत त्यांनी दया, दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. म्हणून देणारा हा श्रेष्ठ असतो. म्हणून तर ज्याचा बंगला मोठा आहे त्याचं काळीज सुद्धा मोठा असावं. आता आपल्याकडे मन प्रसिद्ध आहे बडाघर, त्यामुळे दान धर्म करत